एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे इन्स्टंट डोसे पाहणार आहोत आपण. तर कोणतीही पूर्वतयारी न करता एखाद्या वेळी जर आपल्याला डोसे खावेसे वाटले ना, तर हे डोसे पटकन होतात. तर रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी पोहे घेतलेत. 1 वाटी पोहे धुवून घेतले. आता यामध्ये 1 वाटी रवा, जेवढे पोहे तेवढा रवा आणि तेवढंच दही घेतलं आहे. दही किंवा ताक घ्यायचं आहे. तर दही थोडं कमी घेतलं तरी चालेल, पाऊण वाटीसुद्धा चालेल, पण 1 वाटी घेतलं तरी चालेल. अगदी बरोबर असं 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घालून लागेल तसं मिक्स करून घेऊ. व्यवस्थित हे भिजेल असं पाणी घालून एक 5 मिनटं झाकून ठेवू. आता हे बाजूला ठेवून देऊ आणि लगेचच डोश्यांसाठी चटणी बनवून घेऊ. ओलं खोबरं घेतलं आहे, लसूण 7-8 आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं डाळवं, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर घातली आणि मिक्सरला वाटून घेऊ. तर पाहू शकता, किंवा यामध्ये थोडा पुदिना घातला तरी चालेल, पुदिन्याची चटणी बनून जाईल. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि लगेचच फोडणी बनवून घेऊ. फोडणीसाठी तेल घेतलं आहे, थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता नक्की घाला. आता ही गरम गरम फोडणी ना, मोहरी चांगली तडतडली म्हणजे चटणीवर घालून घेऊ. या चटणीमध्ये थोडासा लिंबू पिळून घेतला तरी चव छान येईल चटणीला. चटणी तयार झाली. आता तोवर आपलं पीठसुद्धा 5 मिनटं भिजलं गेलं होतं, पाहू शकता. व्यवस्थित हे पीठ ना फेटून घेऊ थोडंसं. तर हे पीठ अगदी पातळ असं करायचं नाही आहे. तर पीठ जर अगदी पातळ झालं ना, तर डोसे आपले निघणार नाहीत, तव्याला पीठ चिकटून जाईल. तर असं हे जाडसर थोडंसं असंच. आता स्पंज डोसे लोण्याचे म्हणजे थोडेसे जाडच असतात ते नेहमीच्या आपल्या पातळ डोस्यांपेक्षा. त्यामुळे पीठ ना थोडंसं असं जाडसर असंच ठेवायचं आहे. तर 4-5 मिनटं फेटून घेतलं आहे. यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. इनो घालायचं आहे आपल्याला, इनो किंवा खायचा सोडा 1 पाव चमचा. थोडंसं पाणी घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता पुन्हा 2-3 मिनटं मिक्स करून घेऊ. तर यामध्ये ना 1 चमचाभर साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून लगेचच डोसे काढून घेऊ. तर आता इथं मी मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि साखरसुद्धा घातली होती. नक्की घालायची साखर, यामुळे चव येते. आता एका बाजूला तवासुद्धा गरम झाला आहे. तर सुरुवातीचा पहिला डोसा काढताना थोडंसं तेल लावायचं आहे आणि मध्ये असं पीठ सोडून घ्यायचं. पीठ पाहू शकता, अगदी पातळ नाही आहे. पातळ बनवलं तर डोसे अजिबात निघणार नाहीत आणि तव्याला चिकटून राहतील. असं घालून घ्यायचं आहे आपल्याला. छोटा मोठा हवा असं, जेवढा आपल्याला डोसा हवा तसं. थोडंसं मी हलवून घेतलं होतं म्हणजे पसरून घ्यायला पीठ. तर आता इथं मी व्हिडिओ स्किप न करता दाखवते एक डोसा. तर पाहू शकता लगेचच जाळी पडायला सुरुवात होते. फुल फ्लेम ठेवली होती मी या ठिकाणी. तवा सुरुवातीला थोडा चांगला गरम करून घालून घ्यायचा आहे डोसा. तवा जर गरम नसेल ना, तर मग डोसा चिकटून जाईल तव्याला. तर तवा गरम करून घालून घेतले पीठ. पाहू शकता मस्त अशी जाळी सुटली जाते, जाळी पडते आणि जाळीदार असे डोसे तयार मिश्रणामध्ये मीडियम असे साईजचे 6 ते 7 होतात आणि अगदी मऊ लुसलुशीत. आपले लोणी स्पंज डोसा आपण बाहेर खातो ना हॉटेलमध्ये वगैरे, तर त्याच चवीचेच बनतात. तर कधी बनवलेत असेल तर तुम्हाला माहिती असेलच, नसेल बनवले तर एकदा नक्की बनवून पहा. अगदी झटपट असं सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळीसुद्धा असं आपल्याला काय हलकं खावंसं वाटलं ना तर खाऊ शकतो. किंवा एखाद्या वेळी आपल्याला डोसे खावेसे वाटले ना, तर हे पटकन होतात आणि पौष्टिक असेच बनतात ते रव्याचे, पोह्याचे. आणि पाहू शकता एक 2-3 मिनटं मी हे वाफवून घेतलं आहे. तर झाकण ठेवलं तरी चालेल. तर आता मी व्हिडिओ बनवतो तिथे झाकण ठेवलं नव्हतं आणि थोडीशी साखर घातल्यामुळे डोश्यांना असा थोडेसे असा सोनेरी कलरसुद्धा येतो मस्त असा. होत आलं म्हणजे थोडं बाजूने कडा सुटल्या जातात आणि आता परतवून घेऊ. दोन्ही बाजूने एकसारखं असा मस्त परतवून घ्यायचं आहे. तर वरून मी तेल लावलं नव्हतं, तर थोडं तेल लावलं तरी चालेल, व्यवस्थित ते भाजले जातील. आणि दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे बनले जातात. जर पीठ पातळ झालं तर
अजिबात तरी डोसे आपले उचललेही जाणार नाहीत आणि ते भाजलेसुद्धा जाणार नाहीत. जरी एखाद्या वेळेला आपण काढला पातळ पिठाचा डोसा, तरी आतून असं पीठ-पीठसारखं राहू शकतं ते. तर पीठ बनवायची यामध्ये महत्त्वाची टिप आहे. व्यवस्थित आधी पीठ बनवून घ्यायचं. मग घाईगडबडीमध्ये तवा गरम एकदा झाला की छान असे डोसे निघले जातात. तर मऊ लुसलुशीत असे डोसे आणि चटणीसुद्धा तयार आहे. आणि अगदी झटपट आणि असे गरम-गरम खायला आणि अगदी गार होतील ना तसे अजून हे मस्त मऊ होतात. बाजूला ठेवले ना तर जेवढा वेळ गार होतील तेवढ्या अजून छान होतात खायला. तर या पद्धतीनेच मी हे काढून घेतले होते आणि तयार मिश्रणात 6 ते 7 डोसे तयार झाले होते. तर हे आपण आपल्या बटाट्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतो. मस्त असे बनले जातात. तर दोन्ही बाजूने एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता मस्त असे आपले कलरसुद्धा खूप छान आला होता आणि दोन्ही बाजूने मस्त असे आपल्याला हवे तसे भाजून घ्यायचे. व्यवस्थित भाजले गेले पाहिजे म्हणजे आतमध्ये पीठ वगैरे राहू नये असे. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.